नमस्कार, मी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा की वांग्याचं भरीत कसं झालं आहे. प्लीज सपोर्ट मी. चला सुरुवात करूया. सर्वात आधी मी जाळी तापायला ठेवली आहे. त्यानंतर मी 3 वांगे घेतले आहे. त्यांना वरतून तेल लावून घेणार आहे. मी वांगे स्वच्छ धुवून घेतली होती. आता त्याला मॅगी खायच्या चमच्याने बारीक चित्रे पाडून घेणार आहे आणि हे आपण या जाळीवर भाजून घेणार आहोत. हे वांगे छान भाजून घ्यायचे आहे आपल्याला दोघं साईडने. बघा, वांगे छान भाजून झाले आहे. आता आपण या वांग्यांची साल काढून घेऊया. ही साल पूर्ण अशी काढून घ्यायची. साल काढून झाली आहे. आता आपण मी इथं कांद्याची पात, टोमॅटो, कांदा, लसूण, हिरवी मिरची असं सगळं घेतलेलं आहे. मी सर्वात प्रथम कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापायला 4 चमचे. त्यामध्ये आता मोहरी घालायची. त्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचे आणि त्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आपण बारीक करून घेतल्या होत्या त्या घालायच्या. आता त्यामध्ये मी लहान साईजचा कांदा कापून घेतलेला तो घातला आणि थोडी कोथिंबीर घातली. त्यामध्ये 1 वाटी बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घातली आणि त्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे ते घालणार आहे. 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घालणार आहे. तुम्ही यामध्ये खोबरे सुद्धा वापरू शकता. आता हे छान परतून घेऊया. यामध्ये 1 वाटी टोमॅटो घालू आणि यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊ जेणेकरून हे लवकर मऊ होईल आणि छान परतून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी कांद्याची पात घालणार आहे बारीक कट करून घेतलेली. छान परतून घेऊ. कांद्याची पात छान परतून झाली की आपण त्यामध्ये 1 वाटी मेथी बारीक कट केलेली मेथी घालूया. मी ही मेथी आधीच कट करून धुवून घेतलेली होती आणि छान परतून घेऊया. त्यामध्ये आपण थोडं पाणी सुद्धा घालू शकतो आणि 2 ते 3 मिनिटं छान वाफेवर मंद आचेवर होऊ द्या. भाज्या नरम झाल्या की बघा, भाज्या एकदम नरम झाल्या आहे. परतून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण सोललेले वांगे बारीक मॅश करून घेतले होते ते बारीक केलेले वांगे घालूया. वांगे छान शिजल्यामुळे छान मॅश झाले आहे. कुठेही गुठळी राहिलेली नाही. बघू शकता. आणि आता हे छान एकजीव करून घेऊया. त्यामध्ये मी 1 चमचा हळद घालणार आहे. त्यानंतर त्यामध्ये मी मीठ घालणार आहे. आधी मीठ घातलं होतं म्हणून आता कमीच मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालणार आहे जेणेकरून थोडं जास्त सुकं वाटू नये. त्यामध्ये मी 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे आणि त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे आणि हा एव्हरेस्टचा गरम मसाला आहे तो मी इथं घालून घेणार आहे आणि आता छान परतून घेणार आहे. बघा, छान परतून झालं आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढची कोणती रेसिपी बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा.